मराठी स्टोरी मुक्ती. एकाकी बदला मुक्ती. कस्तुरी दृष्टचक्र. त्याने करकचून ब्रेक दाबला. सीट बेल्ट होता म्हणून, नाहीतर स्टेअरिंगवर आदळला असता. रात्रीचे 11:30 वाजून गेले. त्यात ऑफिसपासून ते घरापर्यंतचा 1.5 ते 2 तासांचा तो रस्ता अगदीच एकाकी, आडवळणाचा. दिवसा तुरळक रहदारी आणि रात्री तर अगदीच सामसूम. गर्द हिरव्या झाडांच्या दाटीने सजलेला तिन्ही त्रिकाळ शीतल रस्ता होता तो. कितीही प्रखर ऊन असलं तरी या रस्त्यावर मात्र सतत सावली. आज तर अमावस्या. सगळीकडे काळाकुट्ट अंधार. एरवी फांद्या अडून चांदणं कधीतरी डोकावत असे. खरं तर त्यांच्या घराकडून दुसऱ्या बाजूला एक हायवे सुद्धा होता, पण तिथून त्यांच्या ऑफिसला पोहोचायला 3-3.5 तास लागायचे. 1.5 तास वाचवण्यासाठी तो या आड रस्त्याने जायचा. 5ला ऑफिसमधून सुटला की संतपणे 7 वाजेपर्यंत घरी पोचायचा. कधी उशीर झालाच तर 9, फार तर फार 9:30, 10. नोकरी नवीन होती. 8-9 महिने झाले होते त्याला जॉईन होऊन. इतक्या महिन्यात त्याने पहिल्यांदा सुट्टी टाकली होती. 2 दिवस म्हणून. त्या 2 दिवसांचं काम उरकत असताना त्याला वेळ लागला. तसा त्याला रस्ता सवयीचा होता, पण आज घाईघाईत जास्तच उशीर झालेला म्हणून त्याने घरी कळवलेलं म्हणजे सगळे निवांत झोपले असते. तसंही त्याच्याजवळ घरच्या डुप्लिकेट चाव्या होत्याच. अजिंक्य पाठक, वय वर्ष 28, उंचपुरा, गव्हाळ वर्णाचा, स्वभावाने लागवी होता. त्याचं राहतं घर तर पुण्यापासून काही अंतरावर होतं. तसं त्याचं मूळगाव रत्नागिरी, पण त्याच्या जन्माआधीच वडिलांची बदली झाल्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य इथेच गेलं होतं. शिक्षण पुण्यात झालं. यथावकाश नोकरी लागली, पण तिथे 1 वर्ष काम केल्यानंतर काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली होती. त्याने ही नवीन नोकरी लागल्यानंतर 3 महिन्यांनी स्थळ आलं त्याला. अंजली बापट त्याला साजेशी होती. नाकीडोळी नीटच, सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारी. तीही खाजगी कंपनीत जॉब करत होती. स्थळ आल्यानंतर दोघे भेटले, बोलून एकमेकांना जाणून घेतलं आणि दोघांनी होकार दिला आणि काही दिवसात लग्नसुद्धा धूमधडाक्यात पार पडलं. अंजली त्याच्यासाठी लकी होती. लग्नाच्या 8व्या दिवशी त्याच्या हातात बढती मिळाल्याचं पत्र पडलं होतं. त्यामुळे त्याला तातडीने कामावर हजर राहावं लागलं होतं आणि नवीन जबाबदारी आल्यामुळे अंजलीला बाहेर घेऊन जाण्याचं लांबणीवर पडलं होतं. त्यामुळे आज त्याने खास करून वेळ काढून सुट्टी टाकली होती. याविषयी त्याने अंजलीला काही सांगितलं नव्हतं. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि भराभर काम आटपून तो निघाला होता. गाडीत बसल्यापासून तो त्याच विचारात गुरफटला होता आणि घरी अंजली आणि आई बाबा काळजी करत असतील म्हणून गाडीचा स्पीड थोडा वाढवला होता आणि अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्याने ब्रेक मारला होता. गाडीसमोर एक मुलगी आली होती. तिने काचेवर टकटक केलं. अजिंक्यने काच खाली केली. गाडीतल्या उजेडात तिचा चेहरा अंधुकसा दिसला. ती कुठून तरी धावत आल्यासारखी वाटत होती आणि तिला धाप लागली होती. तरीही कशीबशी बोलली, दादा प्लीज प्लीज प्लीज, मला इथून घेऊन चला. ते मला सोडणार नाही, प्लीज. अजिंक्यने बाहेर नजर फिरवली, पण तिथे कोणी नव्हतं. पण तिची परिस्थिती पाहून विश्वास ठेवणं भाग होतं आणि जरी कोणी दिसत नसलं तरी एका मुलीला अशा सुनसान ठिकाणी सोडून जाणं योग्य नव्हतं. म्हणून तो म्हणाला, हो ताई, या बसा. असं म्हणत त्याने दार उघडलं. ती पटकन येऊन बसली. अजिंक्यने गाडी सुरू केली. अजिंक्यने तिला आता नीट निहाळलं. गोरी पान, साधारण 5 फूट उंचीची, लांबसडक केसांची, हातात पर्स, मनगटी, घड्याळ, तशीच दिसायला सुंदर. पण आता पार अवतार झाला होता तिचा. केस विस्कटलेले होते. पूर्ण घामेजली होती. तिचा वर धपाधप होत होता. कुर्ता आणि लेगिन्स असा पेहराव होता तिचा. पण तिचा कुर्ता छातीवर जरा ओढली फाटला होता. त्यामुळे ती कशीबशी झाकण्याचा प्रयत्न करत होती.
हे लक्षात येताच त्याने मागच्या सीटवरचा कोट तिला दिला. तिनेही तो निमूट घातला आणि त्याने दिलेलं पाणी प्यायली. ती थोडीशी स्थिर झाल्याने तिने आपली छोटी पर्स मागच्या सीटवर ठेवली. तसं अजिंक्यने तिला विचारलं, ताई बरं वाटतंय का? हो. ती, मला सांगा, तुम्ही इतक्या रात्री अशा आड रस्त्यावर काय करत होता आणि कोण होतं तुमच्या मागे? अजिंक्य, त्याचं काय आहे ना, मी इथेच मेसराम एंटरप्राइजेसमध्ये काम करते. आज मला निघायला उशीर झाला आणि लवकर पोहोचावं म्हणून मी हा शॉर्टकट घेतला, तर रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून मी समोरून येणाऱ्या गाडीकडे लिफ्ट मागितली. त्यांनी गाडी थांबवली. मी ही गाडी लॉक करून बाजूला पार्क केली आणि गाडीत बसले. ते दोघे जण होते 40च्या आसपासचे होते. 40च्या आसपासचे असावे. थोडं पुढे गेल्यावर अचानक त्यांनी गाडी थांबवली आणि मागचा दरवाजा उघडून अचानक आत आले. मला काही कळण्याआधीच पकडलं आणि मी पूर्ण प्रतिकार केला. त्यात माझे कपडे फाटले. मला एकाची पकड जरा ढिली जाणवली म्हणून मी त्याला ढकलून पळत सुटले आणि तुमच्या गाडीसमोर आले. तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. ओके, रिलॅक्स व्हा ताई. माझ्यासोबत तुम्ही सेफ आहात. तुम्ही कुठे राहतात? म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करून देईल. अजिंक्यने तिला धीर दिला. अजून 20 मिनिटांनी तो जो पहिला राईट लागेल तिथून वळून थोडं पुढे पोस्ट ऑफिसकडे, 4थी बिल्डिंग, क्षितिज अपार्टमेंट. अरे अच्छा, म्हणजे ऑन द वे. तुमच्या घरापासून पुढे अर्धा तास माझं घर, सुपरमार्केटच्या समोरची बिल्डिंग, मैत्री अपार्टमेंट. कधी तिकडे चक्कर असली तर या घरी चहाला. या वाक्यावर दोघे हसले. ती खूप वेळाने हसत होती. आता ती बरीचशी सावरली होती. पुढे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिचं नाव कस्तुरी. कामात होतं तिच्या घरी. तिचे आई बाबा आणि लहान भाऊ करण असल्याचे समजलं. तो कॉलेजमध्ये शिकत होता. बाबा नुकतेच बँकेतून रिटायर झाले होते आणि आई घरीच असायची आणि ही डिग्री पूर्ण करून आताशी नोकरीला लागली होती. कामाचं ठिकाण दूर म्हणून बाबांनी गाडी घेतलेली. त्यानेही आपल्या घरच्या विषयी माहिती सांगितली. तेवढ्यात तिने गाडी थांबवायला सांगितली. थांबा दादा, मी उतरते इथेच. आहो पण ताई, तुमचं घर तर पुढे आहे ना? अजिंक्यने विचारलं. हो, पण इथे शेजारच्या मैत्रिणीकडून ड्रेसची पिशवी आणायची होती. तिने गॅलरीच्या खुर्चीत ठेवली असेल. पावसाने भिजेल त्यामुळे आताच घरी घेऊन जाते. थँक्यू असं म्हणून ती उतरली सुद्धा. अजिंक्यने तिला बाय केला आणि मागच्या सीटवरची पाण्याची बॉटली घ्यायला मागे वळला. तिथे तिची छोटी बॅग होती. त्याने पटकन ती बॅग उचलली आणि तो खाली उतरला आणि ती गेल्या दिशेला पाहून हाक मारू लागला, पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो चालत मागे गेला. पण तिथल्या घरासमोर अंधारच दिसत होता. ती एवढ्या लवकर कुठे गायब झाली हेच त्याला कळेना. पण मग पाठीमागून एखादी वाट असेल, तिथून गेली असेल असा अंदाज बांधून तो पुढे आला आणि त्याने तिची बिल्डिंग गाठली. तिथला वॉचमॅन पेंगात होता. सगळं वातावरण अगदी सामसूम होतं. तिथे कोणी आल्या गेल्या खुणासुद्धा नव्हत्या. ती गाडीतून उतरून अवघी काही मिनिटात लोटली होती. तरीही एवढ्या वेगाने ती कशी कुठे गेली हा विचार करतच त्याला सोसायटीची सदस्य यादी असलेला फलक दिसला. त्यावर सुदैवाने त्यांच्या नावापुढे फ्लॅट नंबर दिले होते. त्याने केदार कामत नाव असलेल्या गृहस्थांचा फ्लॅट नंबर पाहिला. तिथे त्या आडनावाचे एकच गृहस्थ होते. ते कदाचित कस्तुरीचे बाबा असावेत असं त्याला वाटलं. बी विंग, 3रा मजला, फ्लॅट नंबर 303 असं तिचा पत्ता होता. एवढ्या रात्री लिफ्ट नको म्हणून तो पायऱ्या चढून वर गेला. तिथेही फक्त कॉरिडॉरचे दिवे जळत होते. पण एवढ्यात कोणी आल्याची काहीच हालचाल जाणवत नव्हतं. सुरुवातीला तो थोडा वेळ दारापुढे घुटमळला, पण घड्याळात पाहिलं 1 वाजत आला होता म्हणून घाई केली आणि दाराची बेल वाजवली. आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बेल वाजवली आणि काही क्षणात आतून कडी उघडल्याचा आवाज आला. कोण आपण? एवढ्या रात्री इथे काय करताय? समोरून एक साडीचे गृहस्थ त्याला विचारत होते. काका, मी समोरून एक साठीचे गृहस्थ त्याला विचारत होते. काका, मी अजिंक्य पाठक. आत्ताच तुमच्या मुलीला कस्तुरीला मी तुमच्या बिल्डिंगच्या अलीकडे सोडलं. त्यांची ही पर्स माझ्या गाडीत राहिली. ती द्यायला आलो होतो. ही घ्या.
त्यांच्या चेहऱ्यावर एक कोडं उमटलं. थोडा वेळ ते काही बोलले नाहीत, पण लगेच सावरून म्हणाले, तुम्ही थोडा वेळ आत या, बोलायचं आहे. त्यांनी त्याला आत नेलं आणि बसवलं. त्यांच्यासाठी पाणी आणायला आत जाताना त्यांनी हॉलमधून लाईट लावला. तो घर न्याहाळू लागला तेव्हा त्याची नजर समोरच्या भिंतीवर नजर पडली. तिथे कस्तुरीचा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला होता. तो पाहून तो क्षणभर थबकलाच. त्यांनी पाण्याचा ग्लास समोर धरला. हे घ्या, गरज आहे तुम्हाला, ते म्हणाले. त्याने तो ग्लास घेतला आणि क्षणात रिकामा केला. तो धक्काच तसा बसला जबर होता. तो थोडासा स्थिरावल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. अजिंक्य, मी केदार कामात. ही माझी मुलगी कस्तुरी. 2 वर्षापूर्वी तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. लगेचच चांगली नोकरीही लागली. आम्ही सगळे खुश होतो. फक्त तिला प्रवास जरासा झेपत नव्हता. कधी बस, टॅक्सी, रिक्षा असं करता करता जी मेटाकुटीला यायचा तिचा, म्हणून आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तिचा पहिला पगार तिने माझ्या हातावर ठेवला आणि मी तिच्या हातावर नवीन गाडीची किल्ली. काय खुश झाली होती पोर त्या दिवशी. लवकरच लायसन वगैरेच्या फॉर्मॅलिटीज पार पडल्या आणि ती गाडी घेऊन जाऊ लागली. घरी लवकर येता यावं म्हणून ती नेहमी तो भामीन फाट्यावरचा सामसूम रस्ता घ्यायची. ती घरी पोहोचेपर्यंत माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची, पण अंमळ 7 वाजेपर्यंत ती घरी पोचायची. तोपर्यंत जसा उजेड आणि थोडीफार रहदारी तिथल्या असायची, म्हणून काळजी थोडी कमी होती. शेवटी तो काळा दिवस उगवलाच. त्या दिवशी अमावस्या होती. ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली. दिवस रोजच्या सारखा गेला आणि चोर पावलांनी त्या काळ रात्रीने आमच्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केला. संध्याकाळी तिचा मला मेसेज आला की तिला उशीर होईल म्हणून. आम्ही निवांत होतो, पण 10 वाजता आले तरी ती घरी पोचली नव्हती. फोन लागत नव्हता. पोरीला काय झालं ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी मी सोसायटीच्या मित्राला घेऊन तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि घराबाहेर पडण्याच्या तयारीत होतो की दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं आणि पाय जागेवरच गोठले. समोर पोलीस होते. पुढे तर त्याचे शब्द ऐकून प्राणच गेलं अंगातलं. ते म्हणाले, नमस्कार साहेब, मी सब इन्स्पेक्टर श्रीकांत शिंदे. आम्हाला कोणीतरी फोन केला की भामीन फाट्यावर एक स्कूटी रस्त्याच्या कडेला लावलेली आहे आणि तिथून काही अंतरावर एक मुलगी अस्तव्यस्त स्थितीत पडली आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा ती शुद्धीवर नव्हती, पण तिच्या जवळ सापडलेल्या पर्समधून हा पत्ता मिळाला. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही वेळापूर्वी तिला शुद्ध आली. तेव्हापासून तिने तुमच्या नावाचा शोधा लावला आहे. ती अजून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. हे ऐकून मी उभ्या जागी मटकन खाली बसलो. मी तुमची स्थिती समजू शकतो सर, पण वेळ कमी आहे आपल्याजवळ. प्लीज लवकर चला, असं म्हणत त्यांनी मला उठवलं. मी ग्लासभर पाणी प्यायलो आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे ICU मध्ये माझ्या काळजाचा तुकडा, माझी कस्तुरी नळ्या सुयांमध्ये गुरफटून जीवन मरणाशी झुंजत होती. मी डॉक्टरांच्या परवानगीने आत गेलो. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्या डोळ्यामध्ये करुणा ओसांडून वाहत होती. बाबा, माझं काय लय चुकलं होतं. त्या नराधमाने मला फाडून खाल्लं. तिच्या या प्रश्नावर मी निरुत्तर होतो. बाळा, तू आता काही विचार करू नकोस. बरं, शांत पडून राहा. तुला लवकर बरं व्हायचंय. मी तिला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. नाही बाबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही. मी बदला जरूर घेईन. येते बाबा, म्हणत तिने माझ्या कुशीत प्राण सोडला आणि मी काही करू शकलो नाही. ते नराधम पुराव्या अभावी मोकाट सुटले होते, पण मला राहून तिचे हे शब्द आठवत होते. मी बदला घेईन. मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही. एवढं बोलून ते उसाटा घेत थोडा वेळ थांबले आणि पुढे सांगू लागले. तिच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर जणू अवकळा पसरली होती, पण तिच्या क्रियाक्रमावेळी दिवस कार्य करताना तिच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता. खूप विनवण्या केल्या, शपथा घातल्या, तरी शेवटपर्यंत ती आलीच नाही. तेव्हा गुरुजी सांगून गेले होते, महिन्याच्या दर अमावस्येला तिच्या नावाने जवळच्या पिंपळाच्या पारावर दिवा लावत जा की एक्स्मात गेली आहे. तिच्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग लवकरात लवकर मिळावा म्हणून. ही तजवीज तो त्या दिवशी
मिळेल तेव्हा तुम्हाला संकेत नक्की मिळेल आणि तेव्हा तुम्ही दिवा लावणं थांबवू शकता. त्यानंतर सुरू झाली मालिका बदल्याची. ती गेल्यानंतर पहिल्या अमावस्येला आम्ही दिवा लावला आणि मागे फिरलो. फाटकातून आत येताना सहज तिकडे नजर गेली तर दिवा विझला होता. वाटलं वाऱ्याने विझला असेल म्हणून पुन्हा लावून आलो तर पुन्हा तेच. मग मात्र दुर्लक्ष करून आत आलो. पण का कोण जाणे, मनाला चुटपुट लागू राहिली होती. आणि सकाळी उठलो तेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली. भीमन फाट्यावर एक्सएक्स गाडीला भीषण अपघात. एक्सएक्स गाडीचं ठार. उगाच मला दिव्याची आठवण झाली. पण मग मी मनाला समजावलं की कदाचित ते योगायोग असावं. पण मग हे पुढे सुरूच राहिलं. पुढे असे सुरूच राहिले तर अमावस्येला इथे दिवे विझवायला आणि तिथे कुणाला तरी बळी हा ठरलेलाच असायचा. कालांतराने लोक तिथे भूताटक्की असल्याचं बोलू लागले. पोलिसांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्यांना संशयास्पद असे काही आढळले नाही. दरवेळी गाडीचा ब्रेक फेल असायचा, ड्रायव्हरच गाडीवरचं नियंत्रण सुटलेलं असायचं तर कोणी अचानक हार्ट अटॅक. म्हणजे सगळं अनैसर्गिक असं काहीच वाटत नव्हतं. तिथे तरी लोक बोलायची. कुणी मुलगी मदतीसाठी गाडी थांबवते आणि जो गाडी थांबवतो संपतो. पण तिथे नेमकं काय घडायचं आजवर कुणालाच कळलं नाही. पण मग आज ही अमावस्या आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला कस्तुरी भेटली तर तुम्ही जिवंत कसे, असं म्हणत ते विचारात पडले. कदाचित त्याचं उत्तर या बॅगमध्ये असेल. अजिंक्यने ती बॅग उघडली. त्यात एक पत्र होतं. त्याने ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय अजिंक्य दादा, मी कस्तुरी. तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलं ते खरं आहे. मी आज जिवंत नाही. आपण भेटलो. आणि तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलं ते खरं आहे. मी आज जिवंत नाही. आपण भेटलो आणि एक दृष्ट चक्र संपलं. त्या दिवशी त्या नराधमांच्या तावडीत धडपडत असताना जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते पण कोणी आलं नव्हते, थांबले नाही. त्यावेळी तेव्हा माझा प्राण डोळ्यात उतरला होता. पण कोणीही साधी बघण्याची सतही घेतली नाही. मला त्या नराधमांनी फाडली, माझी काही चूक नसताना, आणि माझी शुद्ध हरपले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा समोर बाबा होते. पण माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती. मी जीव सोडतावेळी ती तशीच राहिली. त्यामुळे मी प्राण सोडल्यावर ही भटकत राहिली. पण सुडाने तळपळणारा माझा आत्मा तर अमावस्येला सूड उगवत राहिला. मी मदतीला म्हणून गाडी थांबवायची आणि हमखास माणसामधला सैतान जागा व्हायचा आणि मी त्याचा जीव घ्यायचे. मला एक नराधम संपल्याचं समाधान मिळायचं. पण आज मात्र तुम्ही भेटला. तुमच्या परोपकारी वृत्तीने माझ्याकडून तुम्हाला काही इजा झाली नाही. तुम्ही खरोखर माझ्याकडे बहिणीच्या नजरेने पाहिले. शक्य तितकीच मदत केली. भांबावलेल्या जीवाला मायेचा आधार दिला. माझं सूड संपलं आणि मी त्या भटकंतीतून मुक्त झाले. मला मुक्ती मिळाली. गेली 2 वर्ष हा मृत्यू तांडव सुरू होता जो आज तुमच्या सद्बुद्धीमुळे संपुष्ट आला. माझ्या नव्या प्रवासाला तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे सुरुवात झाली. त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. बाबा, मला न्याय मिळाला. आज या जन्मात मुलगी म्हणून तुमचे ऋण फेडू शकले नाही पण पुढच्या जन्मी फेडण्यासाठी नक्की परत तुमच्या पोटी जन्माला येईल. तोवर काळजी घ्या स्वतःची आणि आईची. किरणची. येते मी, तुमचीच कस्तुरी. खरं तर यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. पण पत्ररूपी पुरावा समोर होता. त्यातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्यावेळी ते दोघे शांत होते. पण वेळ लक्षात घेता अजिंक्य तिच्या बाबांचा निरोप घेत जायला उठला. तेही त्याला सोडायला खाली फाटकापर्यंत आले. अजिंक्य निघाला तसे ते जायला वळले तेव्हा त्यांना पारावरचा दिवा तेवताना दिसला. त्याला पाहून त्यांनी त्याला मनोभावे हात जोडले. त्याच्या निरागस मुलीचा चेहरा एक क्षण त्यांच्या नजरेसमोर तरळला आणि ते घरात आले तेव्हा त्यांनी कस्तुरीच्या फोटोकडे पाहिले. त्यांना मनोमन आजही ती समाधानाने स्मित हास्य करत आहे असं वाटत. तेही प्रसन्न मनाने झोपायला गेले. या घटनेला आल्या वर्ष लोटलं होतं पण अजिंक्यचं कस्तुरीच्या घरी येणं जाणं कायमच राहिलं.